अरे रे कडवे गे केलाई त्यानं हाताला फुलच्या फुल्यात मग भेटलं मग तो भेटायला जावा निघून हात मला अटक करावं वाढ लहान मुलांचा मी खूप मोठा फॅन आहे कारण माझं सगळ्यात पहिलं गाणं आलं मथुरचं. त्या गाण्याला प्रेम दिलं त्यानंतर अटक करा आणि लहान मुलांच्या बाई आजी पण खूप व्हायरल आहे. माझ्या सगळ्या पाहुल्या माझ्यासाठी नको यांच्यासाठी टाळ्या वाजवा.
आला आला चला तुमचं राहू द्या तुम्ही नेहमीच नाचता आता ताई लोक तुम्ही गाणं ऐकलंय का ऐकलं असेल ना तर खरं सांगायचं ऐकलंय ऐकलंय ना गाणं सगळं ऐकलंय मी तुमच्याकडे येऊन बघ हा कारण मला माझ्यासोबत कार्यक्रमात नाचायला लागतं काय पाहिजे बायांना ती पण काय मान पाहिजे बायांना काय ताई काय मान पाहिजे बायांना काय पाहिजे तुम्ही थांबा काय मान पाहिजे बायांना सगळ्यांचा आवाज एका सुरात येऊ दे बर का काय मान पाहिजे बायांना ये होती बात अरे सोनियाच्या नादात माझ्या बाया जायला ऐका काय मान पाहिजे बायांना आता सराचा हार झाला ना काय मान पाहिजे बायांना काय पाहिजे अरे मोटारीचे नागन माझ्या बाया जायला आवडतं ना नक्की का ना साई बघा घर नवडावा ना जिऱ्या मिऱ्याची चटणी जेवल बघ जन वाट ग बाय जेवल बघ जन वाट ग ये सुंदरा बायाला गौरी होत लागले बघ तुम्ही जेवलात का सगळे नक्की जेवलात ना पक्का शुद्ध शाकाहारी सगळ्यात भारी न जेवलं बघतन वाट ग काय अग सासरे माझ्या बाया भूक सासरे माझ्या बाया भूक
व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आणि ह्या गोष्टीवरती जो व्हायरल झाला तो महाराष्ट्र समजाचा व्हायरल झाला, बरोबर ना? पण माझं तरुणाईला एक सांगणे, कारण की महापुरुषांच्या जयंती ज्या दिवशी आपण साजरा करतो त्या दिवशी थोडस प्रबोधन देखील व्हायला पाहिजे, उगाच करायचं म्हणून नाही. आताचा कलियुग इतकं वाईट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला आपली बहीण मानली. छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला आपली बहीण मानली. म्हणून मला काय म्हणायचं, शेर आवडला तर टाळ्या वाजवायच्या का? जसं नाचताय ना तसं टाळ्या वाजल्या पाहिजे. आयोजक कमिटी आमचे दादा, शेर बघा कसा आहे. पानी पीना है तो मटकी से पियो वरना ग्लास पे क्या रखा है. पानी पीना है तो मटकी से पियो वरना ग्लास में क्या रखा है. अरे इस जहां में प्यार करना है तो छत्रपति शिवाजी महाराज से करो, वरना इन लड़कियों में क्या रखा है, इन लड़कियों में क्या रखा है. बस ये सुधरा बायाला कौरीवर लागली. अगे साजन माझ्या बाया भूकल्या गे, साजन माझ्या बाया भूकल्या गे. म्हटलं की प्रबोधन देखील झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, एक नवीन लग्न झालेलं जोडपं असतं. विषय पहा कसा आहे. आता तुम्ही नाचू नका, आता बसा. ब्रेक के बाद जो कुछ रहेगा वो देख लेंगे. ब्रेक के बाद संतोष दादा हरड यांच्याकडून वन्स मोर काय मोटार पाहिजे, मोटार पाहिजे. नक्की नक्की मोटर आहे कवी. एक नवीन लग्न झालेलं जोडपं असतं, अतिशय सुंदर देखणं जोडपं. आताचे दिवस कसं चमकतात ना, आताच्या पंक्ती नुसत्या मिनमिनतात. मग तो नवरा म्हणतो बायकोला, हे आपल्याला पोरगा सलमान सारखं दिसला पाहिजे ना. ती म्हणते छे छे बाबा, मी तर ऋतिक रोशनची खूप मोठी फॅन आहे. नवरा म्हणतो नाही नाही, मला सलमान खान सारखाच पाहिजे मुलगा. ती म्हणते नाही बाबू नाही. म्हणून सांगतो तुम्हाला, आताच्या कलियुगात जर छत्रपती शिवाजी महाराज घडायचे असतील ना, तर घराघरात शहाजी सारखा बाप आणि जिजाई सारखी आई असेल तरच या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडायचे. आणि काळाची गरज आहे आपल्याला. घराघरात शहाजी सारखा बाप आणि जिजाई सारखी आई पाहिजे, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण चालू. मग तो नवरा आपल्या बायकोला काय म्हणतो, सलमान खान पाहिजे. पण मला काय म्हणायचं आहे, तो पोरगा कसा असावा, जन्माने आलेला पोरगा कसा असावा. आग वंशाला दिवा पोरगा भावा साग. आमचे वैभव दादा नवरा म्हणतो सलमान खान सारखा, ती म्हणते ऋतिक रोशन सारखा. मला काय म्हणायचंय, पोरगा कसा पाहिजे आताच्या कलियुगात. आग वंशाला दिवा पोरगा भावा साग. कसा त्या जिजाई पोटी शिवाजी झालाय. कसा त्या जिजाई पोटी शिवाजी झालाय.
आणि गोरगरिबांचा पुरारी होईल, गोरगरिबांचा पुरारी होईल, गोरगरिबांचा पुरारी होईल, अरे अन्यायाची लढत देईल, गोरगरिबांचा पुरारी होईल, गोरगरिबांचा पुरारी होईल, गोरगरिबांचा पुरारी होईल. मग काय छत्रपतींचा चालतील जो वारसाग, छत्रपतींचा चालतील जो वारसाग, छत्रपतींचा चालतील जो वारसाग, जाई पोटी शिवाजी जागाई बसला, जाई पोटी शिवाजी जागाई बसला, जाई पोटी शिवाजी जागाई बसला, जाई पोटी शिवाजी जागाई बसला. आता आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो म्हणजे शिवाजी महाराजांचे गातो, गाणी शिवाजी महाराजांचे गातो. पण मला काय म्हणायचं, शिवाजी महाराजांच्या सोबत कोण कोण होते मला वेगळं देतात, कोण कोण होते शिवाजी महाराजांच्या सोबत. कार्य विसरता तानाजी आणि नेताजी पालकर, अजिबात विसरायचं नाही, शिवाजी महाराजांच्या सोबत होते. म्हणून कार्य विसरता तानाजी आणि नेताजी पालकर. मग काय बाजी प्रभूचा हा भाला, बाजी प्रभूचा हा भाला, घुसायचा आर पार, बाजी प्रभूचा हा भाला, घुसायचा आर पार, बाजी प्रभूचा हा भाला, घुसायचा आर पार, बाजी प्रभूचा हा भाला, घुसायचा आर पार. कार्य विसरता तानाजी आज नेताजी पालकर, कार्य विसरता तानाजी आज नेताजी पालकर. क्षत्रिय कुलवंदन श्री छत्रपती शिवाजी महाराज की. बाजी प्रभूचा हा भाला, बाजी प्रभूचा हा भाला, कसा घुसायचा आर पार, बाजी प्रभूचा हा भाला, कसा घुसायचा आर पार, बाजी प्रभूचा हा भाला, कसा घुसायचा आर पार, बाजी प्रभूचा हा भाला, कसा घुसायचा आर पार. गेले चिंता या तोंगडे, वरला तानाजी सर्वात पुढे, गेले चिंता या तोंगडे, वरला तानाजी सर्वात पुढे, शेला मामा वीर दिलपाडे, गादी उडाई बांधलं, शेलार मामा वीर दीपाड, अरे गाडी उदय भरच मड. मग काय जवळची टाकली गोलपड, जवळची टाकली गोलपड, वर एक चढ, जवळची टाकली गोलपड, वर एक चढ, जवळची टाकली गोलपड, वर एक चढ, जवळची टाकली गोलपड, वर एक चढ. गेले चिंता या तोंगडे, वरला तानाजी सर्वात पुढे, गेले चिंता या तोंगडे, वरला तानाजी सर्वात पुढे, शेला मामा वीर दिलपाड, गाडी उदय भाजून पड, गाडी उदय भाजून पड. अरे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वैऱ्यावरती धावत सुटायचं आणि माझ्या शिवाला पाहून आणि वैऱ्याला देखील घाम फुटायचा, घाम फुटायचा, घाम फुटायचा. जवळची टाकली गोरपड, जवळची टाकली गोरपड, वर एक चढ, जवळची टाकली गोरपड, वर एक चढ, जवळची टाकली गोरपड, वर एक चढ. अरे तेली स्वारी पटाण्यावाली मावळ्याची जेव्हा, तेली स्वारी पटाण्यावाली मावळ्याची जेव्हा, तिची धमकी तुलाच नेमकी तागाची नसावा. अरे दिली धमकी तिला चरमगी, मग तानाजी काय धमकी दिली, करीन शिरा वेगळं धड, करी शिरा वेगळं धड, करी शिरा वेगळं धड, करी शिरा वेगळं धड, वर एक चढ, जवळची टाकली गोलपड, वर एक चढ, जवळची टाकली गोलपड, वर एक चढ, जवळची टाकली गोलपड,
राजाचं नाव गाजतई माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतई 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 धन्यवाद धन्यवाद जय शिवराय जय शिवराय महाराज की जय हर हर महादेव भाऊ जबरदस्त एकदम आपला सरपंच एकदा गायत्रीसाठी सगळ्यांच्या टाळ्या पाहिजे. गायत्रीनं फार सुंदर गायलं. पाखरा आजाद केलं तुला. उड्या मारू किती आणि नाचू किती माझ्या मनासारखं झालंय ग. उड्या मारू किती आणि नाचू किती माझ्या मनासारखं झालंय ग. तू आजाद केलेलं पाखरू माझ्या पुस्तकात आलंय ग. यांनी आजाद केलेलं पाखरू हिनं आजाद केलेलं पाखरू उसा तोडाया गेलंय र. ऊन बरच झालं ते पाखरू
धन्यवाद धन्यवाद गायत्रीजी, आपण आलात आणि आजच्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद. आता तुमची फरमाईश आहे मथुरचं गाणं झालं पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो. अरे जाईल तिथल्या देवाच्या मथुरेची हाय हवा. धर्मवीर प्रतिष्ठान प्रकाश भानुशाली उमेश तळपवे यांच्याकडून भेट आलेली आहे आधीच्या गीतांसाठी. अरे जाईल तिथल्या देवाच्या मथुरेची हाय हवा. दादा करतोय दावाला 50 लाखाचं बक्षीस लावा. आता वेगळं गाऊ. अरे जाईल तिथल्या गावागावात धर्मवीर प्रतिष्ठानची हवा. हा आता कसं कार्यक्रम शेवट येणार रैदास भविष्याला. अरे जाईल तिथल्या गावागावात आयुष्याला नावाची हवा. दादा करतोय दावाना 50 लाखाची. रोहित दादा करतोय दावाना 50 लाखाचं बक्षीस लावा. दादा तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना, आपण थोडं नाचूया ना सगळं. रोजा दादा या ना. हा इतका मोठा कार्यक्रम इतक्या मेहनतीने आपण इथं घडवून आणता, आपण देखील नाचलं पाहिजे सगळ्यांनी. भगवान दादा यांची देखील हवा आहे, भगवान दादा भोईर यांची देखील हवा आहे आणि सगळ्यांनी यायचंय. भगवान दादा असतील आपले रोजा दादा सगळे माझ्या एकविरायचा
झालाय ना आमचा स्पीड कसं आहे अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान अरे तुझा बोला शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल